हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 6व्या पाठाच्या 6व्या चॅप्टरचं त्याचं नाव आहे कंपोजिशन ऑफ मॅटर. तर त्याचा जो काही एक्सरसाइज आहे तो व्यवस्थितपणे विथ देअर क्वेश्चन आन्सर्स अँड विथ एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला पहिला प्रश्न लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन अँड रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर योग्य तो पर्याय निवडायचा आहे आणि या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. पहिल्यांदा बघा, स्टेटमेंट काय आहे. द इंटरमोलिक्युलर फोर्स इज डॅश डॅश इन द पार्टिकल्स ऑफ सॉलिड. तर एखादा सॉलिड पार्टिकल आहे समजा, त्या दोघांमधला जो काही इंटरमोलिक्युलर फोर्स असेल तो कसा असतो, तर मिनिमम असतो का, नाही. मॉडरेट असतो का, नाही. मॅक्झिमम असतो का, तर हो. इनडेफिनाइट असतो का, नाही. तर व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर, दॅट इज मॅक्झिमम. हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे, सॉलिड्स रिटेन देअर व्हॉल्यूम इवन व्हेन एक्सटर्नल प्रेशर इज अप्लाइड. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इन डॅश डॅश. तर सॉलिड काय करतात, त्यांचं जे काही व्हॉल्यूम आहे ते तसंच ठेवतात, ते रिटेन करतात, टिकवतात. म्हणजे ज्या वेळेला काय होतं, ज्या वेळेला आपण त्याच्यावरती एक्सटर्नल प्रकारचा जो काही फोर्स असेल तो अप्लाय करतो, त्यावेळेला सुद्धा तो त्यांचा शेप चेंज करत नाही किंवा त्यांचे जे काही व्हॉल्यूम आहे ते सुद्धा चेंज करत नाहीत. तर या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणतो, तर या प्रॉपर्टीला आपण प्लास्टिसिटी म्हणतो का, हा. ते शेप नाही चेंज करत, याला आपण प्लास्टिसिटी म्हणतो. बट इथे आपल्याला एक स्पेसिफिक शब्द दिलेला आहे, दॅट इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम सुद्धा चेंज करत नाही. मग प्लास्टिसिटी मध्ये व्हॉल्यूम चेंज होतो का, तर येस, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला व्हॉल्यूम चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे फ्लुडिडिटी. फ्लुडिडिटी ही लिक्विड स्लस तर सॉलिड्सची प्रॉपर्टी असणार नाही. इलास्टिसिटी, तर इलास्टिसिटी केव्हा म्हणू शकतो आपण, ज्या वेळेला त्याचे मॉलिक्युल्स हे काय असतील, स्ट्रेचेबल असतील. इन दॅट केस आपण इलास्टिसिटी म्हणू शकतो. तर या ठिकाणी काय येईल, विच ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज इनकॉम्प्रेसिबिलिटी. त्यानंतर पुढे बघा, तिसरा स्टेटमेंट आहे. तिसरा स्टेटमेंट काय म्हणतो, दॅट इज मॅटर इज क्लासिफाय इनटू द टाइप्स mixture, compound and elements by applying the criterion dash dash. आता एखादा मॅटर आहे, तर त्याचे आपण टाइप्स केले मिक्सचर, कंपाऊंड आणि एलिमेंट मध्ये. तर कोणता क्रायटेरिया आपण वापरला, तर फेजेस ऑफ मॅटर वापरले का, केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर वापरलं का, किंवा स्टेट्स ऑफ मॅटर वापरलं का. तर या ठिकाणी याचा आन्सर काय येईल बघा. तर या ठिकाणी स्टेट्स ऑफ मॅटर, त्याचे जे काही स्टेट्स ऑफ मॅटर होतं ते आपण या ठिकाणी कन्सिडर केलं. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट आहे, वॉटर that contain two or more constituent substances is called dash dash. आता एखादा सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्स मध्ये 2 ते 3 वेगवेगळे पदार्थ आहेत, कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस आहेत. तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण कंपाऊंड्स म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, मिल्क. मिल्क इज अन एक्झाम्पल ऑफ टाइप ऑफ मॅटर कॉल्ड डॅश डॅश. मिल्क हा अशा पद्धतीचा एक एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल आहे ते, तर होमोजिनस मिक्सचरचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्टेटमेंट, वॉटर, मर्क्युरी अँड ब्रोमीन आर सिमिलर, 1 minute, similar to each other because three are dash dash. आता ब्रोमीन आहे, मर्क्युरी आहे किंवा वॉटर आहे, हे एकमेकांशी यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ते जुळतात. का जुळतात, कारण ते काय आहेत, लिक्विड्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट, valency of carbon is 4 and that of oxygen is dash dash. From this we understand that there are two chemical bonds between the carbon atom and one oxygen atom in the compound carbon dioxide. तर याची व्हॅलेन्सी किती येते, याची व्हॅलेन्सी येते 2. त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सेकंड, आयडेंटिफाय द ऑड टर्म आउट अँड एक्सप्लेन. आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, तर जी काही ऑड टर्म असेल, म्हणजे वेगळी अशी टर्म असेल, ती आपल्याला निवडायची आहे, शोधायची आहे, ओळखायची आहे. आणि ती का निवडली आपण याचं सुद्धा एक्सप्लेनेशन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. पहिल्यांदा बघा, गोल्ड, सिल्वर, कॉपर आणि ब्रास. तर याच्यामध्ये काय होतं, तर बघा, ब्रास इज ऑड वन आउट बिकॉज इट इज अन अलॉय. तो काय आहे, अलॉय आहे, म्हणजे वेगवेगळ्या धातूंचं मिश्रण आहे. बट गोल्ड, सिल्वर आणि कॉपर हे काय आहेत, एलिमेंट आहेत. त्यानंतर बघा पुढे, हायड्रोजन, हायड्रोजन परऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर.
तर याच्यामधलं ऑड वन काय येईल, तर यामधलं ऑड वन येईल दॅट इज हायड्रोजन, बिकॉज इट इज अन एलिमेंट अँड अदर आर कंपाऊंड. त्यानंतर पुढे बघा, सी मिल्क, लेमन ज्यूस, कार्बन आणि स्टील. तर याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता, तर याच्यामधला वेगळा शब्द येतो कार्बन, कारण हा एलिमेंट आहे आणि बाकीचे मिक्सचर आहे. कार्बन हा सुद्धा एक वेगळा एलिमेंट आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट वॉटर, मर्क्युरी, ब्रोमीन आणि पेट्रोल. तर याच्यामधला ऑड वन कोणता, तर वॉटर हा ऑड वन आहे, कारण तो युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे आणि बाकीचे हे मात्र युनिव्हर्सल सॉल्व्हंट नाही. त्यानंतर पुढे बघा, आता पुढचा आहे दॅट इज ई. हा काय म्हणतो, तर बघा, शुगर, सॉल्ट, बेकिंग सोडा, ब्लू विट्रॉल. तर याच्यामध्ये ऑड वन येतो बेकिंग सोडा. काय येतो, कारण हा एक मिक्सचर आहे वेगवेगळ्या एलिमेंट्सचा आणि बाकीचे मात्र कंपाऊंड्स आहेत. लास्ट वन दॅट इज हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम आणि कार्बन. याच्यामधला ऑड वन येतो कार्बन, कारण याची व्हॅलन्सी 4 आहेत आणि बाकीच्यांची फक्त एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला भेटतो. या ठिकाणी आपला दुसरा प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न ए, प्लांट सिंथेसाइजेस ग्लुकोज सनलाइट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. ठीक आहे, जे काही प्लांट आहे ते काय करतात, ग्लुकोजचं सिंथेसाइज करतात. कशाच्या मदतीनं, क्लोरोफिलच्या मदतीनं, कार्बन डायऑक्साईडच्या मदतीनं, वॉटरच्या मदतीनं आणि ऑक्सिजन बाहेर देतात. तर हे जे काही 4 कंपाऊंड्स आहेत त्या प्रोसेस मधले त्यांचे जे काही टाइप्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. Photosynthesis is a chemical process through which plants, some bacteria and algae produce glucose and oxygen from carbon dioxide and water, using only light as a source of energy which is absorbed by chlorophyll. तर या प्रक्रियेमध्ये काय होतं, तर फोटोसिंथेसिस ही एक केमिकल प्रोसेस आहे. तर या प्रक्रियेमध्ये जे काही प्लांट्स आहेत, वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत, अल्गी आहेत, तर ते काय प्रोड्यूस करतात, ग्लुकोज आणि ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. कशापासून, तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर पासून. काय वापरून, तर ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी लाईट वापरून ही प्रक्रिया पूर्ण करतात. 6CO2H2 ची प्रक्रिया होते, मग त्या ठिकाणी ग्लुकोज फॉर्म होतो आणि परत काय होतं, ऑक्सिजन आणि 6 मॉलिक्यूल कार्बनचे त्याची परत वॉटर सोबत अभिक्रिया होते आणि परत C6H12O6 + 6O2 ही रिएक्शन या ठिकाणी कंप्लीट होते. त्यानंतर 4 सबस्टन्सेस इन दिस प्रोसेस आर फॉलोज. आता या सबस्टन्सेस, या प्रक्रियेमधले 4 सबस्टन्सेस खालील प्रमाणे आहेत. पहिला आहे कार्बन डायऑक्साईड, जो की ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. दुसरा आहे वॉटर, जो की ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तिसरा आहे ग्लुकोज, तोही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आणि लास्ट वन क्लोरोफिल, जो की ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, कारण याच्या आतमध्ये काय आढळतो, मॅग्नेशियम मेटल आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे बघा, पुढचा क्वेश्चन दॅट इज बी, इन वन सॅम्पल ऑफ ब्रास द फॉलोइंग इन्ग्रेडियंट्स वर फाउंड. तर जे काही ब्रास आहे तर त्याच्यामध्ये खालील घटक आढळतात. फॉर एक्झाम्पल बघा, कॉपर. कॉपरमध्ये 70% आढळतो, ब्रासमध्ये झिंक हा 30% आढळतो. मग जे काही सॉल्व्हंट आहेत, सॉल्यूट आहेत आणि सोल्युशन आहे याच्यामधलं, ते आपल्याला ओळखायचं आहे. ब्रास हा अलॉय आहे, जो की प्रायमरीली कॉपर पासून बनलेला असतो, जो की झिंक सोबत बनतो. ब्रास हा सॉलिड सोल्युशन आहे, ज्याच्यामध्ये झिंक आणि अदर मेटल्स असतात. जे काही सोल्यूट आहेत ते कॉपर मध्ये डिझॉल्व्ह होतात आणि ॲज अ सॉल्व्हंट ते घेतले जातात. ब्रास हा भेटतो, कोणाला भेटतो, तर हा सोल्युशनच्या क्रायटेरियामध्ये येतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सी. तर याच्यामध्ये सी क्वेश्चन मध्ये आपल्याला सी वॉटर बद्दल थोडेसे विचारलेलं आहे, ते लक्षात घ्या. सी वॉटर टेस्ट साल्टी. जे काही समुद्राचं पाणी आहे ते आपल्याला खारट लागतं, बरोबर की गोड लागतं, नाही, तर ते खारट लागतं, कारण त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं. ड्यू टू द dissolved salt, the salinity, the proportion of salts in water of some water bodies, Lonar Lake that is 7.9%, Pacific Ocean 3.5%, Mediterranean Sea that 3.8%, Dead Sea 33.7%. आता हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मिक्सचरचे, वरील इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय करायचं, स्पष्ट करायचंय. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मिक्सचर फ्रॉम अबोव इन्फॉर्मेशन आर. आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स मिक्सचरचे काय काय आहे. पहिला मुद्दा, कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स ऑफ मिक्सचर आर 2 or more elements or compounds.
दुसरा पॉइंट, द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स इन अ मिक्सचर कॅन बी व्हॅरिएबल. आणि शेवटचा आहे, द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस आर रिटेन इन द मिक्सचर. त्यानंतर फोर्थ आहे, गिव्ह टू एक्झाम्पल्स इच. आपल्याला या ठिकाणी दोन दोन एक्झाम्पल्स द्यायचे आहेत प्रत्येकाचे. बघा, पहिल्यांदा लिक्विड एलिमेंट्स मध्ये मर्क्युरी आणि ब्रोमिन येतो. गॅसियस एलिमेंट्स मध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन येतो. त्यानंतर पुढे बघा, सॉलिड एलिमेंट्स मध्ये काय काय येतात, तर सॉलिड एलिमेंट्स मध्ये सोडियम, कार्बन आणि अल्युमिनियम येतो. होमोजिनस मिक्सचर मध्ये काय काय येतं, शुगर इन वॉटर, कॉर्न ऑइल, ब्लड प्लाझ्मा येतो. कोलाइड मध्ये काय काय येतं, मियोनीज आहे, मिल्क आहे, बटर आहे, जिलेटिन आहे, जेली आहे, मडी वॉटर आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय काय येतं, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये प्रोटीन्स, ग्लुकोज, युरिया आणि कार्बोहायड्रेट्स येतात. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये काय येतं, तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये क्लोरोफिल आहे, हिमोग्लोबिन आहे, सायनोब्लामिन आहे, हे येतात. तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये लाइमस्टोन, रस्ट, कॉमन साल्ट येतात. त्यानंतर मेटलॉइड्सचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये सिलिकॉन आहे, जर्मानियम आहे आणि असे एलिमेंट ज्यांची व्हॅलेन्सी 1 आहे ते कोणते कोणते आहेत, मग सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, एलिमेंट्स विथ व्हॅलेन्सी 2. असे एलिमेंट ज्यांची व्हॅलेन्सी 2 आहे, दॅट इज मॅग्नेशियम आणि काय, तर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांच्यामध्ये त्यांची व्हॅलेन्सी किती आढळते, 2 आढळते. तर या ठिकाणी आपला जो काही चौथा प्रश्न होता तो संपतो. तर आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न काय म्हणतो बघा, लक्षात घ्या. तर पाचवा प्रश्न आहे, राईट द नेम्स अँड सिम्बॉल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स अँड आयडेंटिफाय देअर व्हॅलेन्सीज फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युली गिव्हन बिलो. तर आपल्याला या ठिकाणी जी काही वेगवेगळे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेले आहेत तर त्यांचे व्हॅलेन्सीज, त्यांच्या कंपाऊंडचे नेम किंवा त्यांचे प्रत्येक कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्सचे आपल्याला काय करायचे आहेत, तर व्हॅलेन्सीज या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर चला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला KCl दिलेला आहे, मीन्स पोटॅशियम क्लोराईड. त्याच्यामधले कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटचे सिम्बॉल काय येतील, के आणि Cl. व्हॅलेन्सी काय येईल, के ची 1, क्लोरीनची 1. त्यानंतर पुढे बघा, HBr हा सेकंड कंपाऊंड आहे. तर तो काय करतो, त्याचं नाव काय, हायड्रोजन ब्रोमाइड. त्याच्यामध्ये H आणि Br हे दोन कॉन्स्टिट्युएंट असतात सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. हायड्रोजनची एक व्हॅलेन्सी असते आणि ब्रोमिनची सुद्धा काय असते, एक व्हॅलेन्सी असते. त्यानंतर मॅग्नेशियम ब्रोमाइड, तर त्याचं आहे Mg आणि Br, त्याची व्हॅलेन्सी 2 आणि 1 असतात प्रत्येकी. K2O म्हणजे पोटॅशियम ऑक्साईड, त्याच्यामध्ये K आणि O, पोटॅशियमची 1 आणि ऑक्सिजनची 2. NaH मीन्स सोडियम हायड्राइड, Na आणि H हे त्याचे सिम्बॉलिक फॉर्म, सोडियमचं 1, हायड्रोजनचं 1. CaCl2 मीन्स कॅल्शियम क्लोराईड, तर याच्यामध्ये कॅल्शियम 1, क्लोराईड, कॅल्शियमची 2 व्हॅलेन्सी आहे तर क्लोरीनची 1 आहे. त्यानंतर CCl4, तर याच्यामध्ये बघा कॅल्शियम टेट्राक्लोराईड, त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि क्लोराईड आपल्याला पाहायला भेटतील. C मीन्स कार्बन ची या ठिकाणी किती असेल, 4 असेल आणि क्लोरीनची 1. HI मीन्स हायड्रोजन आयोडाइड, तर त्याच्यामध्ये बघा त्याचं सिम्बॉलिक फॉर्म H आणि I आपल्याला पाहायला भेटतील. हायड्रोजनची 1 आहे आणि आयोडीनची 1 आहे. H2S चं काय, हायड्रोजन सल्फाइड, तर हायड्रोजनची 1, सल्फाइडची 1, हायड्रोजन 1 आणि सल्फाइड 2. त्यानंतर पुढे बघा, काही एलिमेंट्स आता राहिलेले आपले, दॅट इज Na2S, दॅट इज सोडियम सल्फाइड. तर ते किती NaS असतं, Naचं 1 व्हॅलेन्सी, S ची 2. FeS आयर्न सल्फाइड, Fe आणि S, फेरसची 2 आणि सल्फाइडची 2. BaCl2 बेरियम क्लोराईड, Ba आणि Cl, Ba ची 2 आणि Cl ची 1. तर या ठिकाणी आपला पाचवा प्रश्न संपतो. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न काय म्हणतो, लक्षात घ्या. आता केमिकल कंपोझिशन्स दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी, काही पदार्थांचे, काही मॅटरचे, आणि त्याच्यामधला जो काही मॅटरचा मेन टाइप असेल तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. 1 मिनिट गाईज. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं नेमकं, तर या ठिकाणी आपल्याला त्याचं जो काही मेन मॅटरचा टाइप असेल तो तर ओळखायचा आहेच, बट त्याचबरोबर तो कोणत्या पद्धतीचा आहे, म्हणजे तो एकतर एलिमेंट आहे, मिक्सचर आहे की कंपाऊंड आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. तर चला सुरुवात करूया. पहिल्यांदा सी वॉटर दिलेला आहे, त्याच्यामधले मेन टाइप ऑफ मॅटर काय असतील, H2O, NaCl, MgCl2 असतील. काय असेल तो, मिक्सचर असेल.
त्यानंतर डिस्टिल्ड वॉटर येतो, डिस्टिल्ड वॉटर मध्ये H2O येतो, दिस इज कंपाऊंड. मग आहे हायड्रोजन गॅस फिल इन अ बलून, बलून मध्ये भरला जाणारा हायड्रोजन गॅस, दिस इज व्हॉट, दिस इज अन एलिमेंट. मग येतो द गॅस इन LPG सिलेंडर, दॅट इज C4H10 प्लस C3H8, C4H10 प्लस C3H8, दिस इज व्हॉट, दिस इज मिक्सचर. त्यानंतर आहे बेकिंग सोडा NaHCO3, दिस इज ऑल्सो अ मिक्सचर. त्यानंतर पुढे बघा प्युअर गोल्ड, दॅट इज AU, दिस इज ऑल्सो अन एलिमेंट. द गॅस इन ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर मध्ये कोणती मॉलिक्युल्स असतात ते तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटतात. हा सुद्धा काय आहे, एक एलिमेंट आहे. त्यानंतर मग येतो ब्रॉन्झ. ब्रॉन्झ काय आहे तर कॉपर आणि टीन त्याच्यामध्ये पाहायला भेटतं, दिस इज अ मिक्सचर. डायमंड साठी आपण C वापरतो, त्याच्यामध्ये मोस्टली कार्बन असतं, दिस इज अन एलिमेंट. Heated white powder of blue petrol, that is CuSO4, this is a compound. त्यानंतर आहे लाइमस्टोन, लाइमस्टोन मध्ये CaCO3, this is also a compound. And lastly dilute hydrochloric acid, this is also a compound. अशा पद्धतीने आपण 6वा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. तर आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न काय म्हणतो बघा. तर 7वा प्रश्न, राईट सायंटिफिक रिझन्स, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला वैज्ञानिक कारणं लिहायची आहेत. तर याच्यामध्ये बघा, यामध्ये आपल्याला पहिलाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे की हायड्रोजन हा कंबस्टिबल आहे, बरोबर, आणि ऑक्सिजन हा कंबशन करण्यासाठी मदत करतो, पण वॉटर हा फायर एक्सटिंग्विशर आहे. तर हे कशा पद्धतीनं, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. उत्तर बघा, वॉटर इज मेड अप ऑफ टू एलिमेंट्स, दॅट इज हायड्रोजन अँड ऑक्सिजन, बरोबर. हायड्रोजन इज फ्लेमेबल बट ऑक्सिजन इज नॉट फ्लेमेबल. Flammability is the ability of a combustible material with an adequate supply of oxygen or another oxidizers to sustain enough heat energy to keep a fire going after it has been ignited. Though water is made up of two atoms of hydrogen and one atom of oxygen by forming an ionic compound, it does not possess the characteristics of them because of compound does not have the properties of constituent elements. Therefore, water has its own properties which helps to extinguish fire. Then the next one, constituent substances of a colloid cannot be separated by filtration method. Okay, 1 minute. By ordinary filtration. You can see betterly. तर याच्यामध्ये बघा, जे काही कोलाइड सोल्युशन्स असतात, तर त्या कोलाइड सोल्युशन मध्ये काय होतं, तर त्याच्यामधले जे काही वेगवेगळे पार्टिकल्स असतात, सबस्टन्सेस असतात, तर त्यांना आपण सहज जे काही फिल्ट्रेशन मेथड आहे तर त्याच्या मदतीने सेपरेट करू शकत नाही. का सेपरेट करू शकत नाही, तर याचं उत्तर बघा, कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्सेस ऑफ अ कोलाइड कॅन नॉट बी सेपरेट बाय ऑर्डिनरी फिल्ट्रेशन बिकॉज द साइज ऑफ द पार्टिकल इन अ कोलाइड्स और कोलाइडल सोल्यूशन is bigger than those in a true solution but smaller than those in suspension. It is in between 1 nanometer to 100 nanometer in diameter. Secondly, the size of ordinary filter paper is more than 100 nanometer due to which colloidal particles are passed through the pores of a filter paper, due to which we prefer to use ultrafilter paper so that filtration of colloidal particles takes place easily. त्यानंतर पुढे बघा आता, पुढचा क्वेश्चन आहे, दॅट इज सी लेमन शरबत हॅज स्वीट सोअर अँड साल्टी टेस्ट अँड इट कॅन बी पोर्ड इन ग्लास. जे काही शरबत असतं तर त्याला थोडीशी खरड, थोडीशी आंबट आणि थोडीशी गोड अशी चव असते, मग त्याला आपण एखाद्या ग्लास मध्ये सुद्धा काय करू शकतो, पोअर करू शकतो. आन्सर बघा, लेमन शरबत हॅज स्वीट सोअर अँड साल्टी टेस्ट अँड इट कॅन बी पोर्ड इन अ ग्लास बिकॉज सोअर टेस्ट इंडिकेट्स presence of an acid, and if acid is poured in a vessel made up of metal, then acid reacts with metal and makes it poisonous in nature. So we prefer to take vessel made up of glass material. त्यानंतर नेक्स्ट लिहा डी. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज काय म्हणतो हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ सॉलिड मॅटर हॅज 1 minute has the properties of definite shape and volume. जे काही सॉलिड सबस्टन्सेस असतात त्यांना डेफिनाइट प्रकारचा शेप असतो आणि व्हॉल्यूम असतो. सो याचा उत्तर काय येईल बघा, याचं यामागचं रिझन काय आहे. अ सॉलिड मॅटर हॅज द प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम बिकॉज ऑफ द फॉलोइंग रिझन्स. Intermolecular force of attraction between the particles of matter is very strong. त्यानंतर पुढे बघा, internuclear space between the particles of matter is negligible. Particles of matter are very close to each other that they only vibrate at their fixed position.
नेक्स्ट क्वेश्चन. आता या ठिकाणी आपला 7वा प्रश्न संपतो. आता आपण 8व्या प्रश्नाकडे वळूया. 8वा प्रश्न आहे, deduce the molecular formula of the compound obtained from the following pairs of elements by the cross multiplication method. आता आपल्याला या ठिकाणी काही एलिमेंट्स दिलेले आहेत, तर त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड करून त्याचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो आपल्याला काढायचा आहे. इथे आपल्याला व्हॅलेन्सी 4 दिली आहे, क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 दिलेली आहे. तर सुरुवातीला पहिली स्टेप आहे, त्याचे जे काही सिम्बॉल्स असतील रॅडिकल्सचे ते लिहा, सी आणि सीएल. दुसऱ्या स्टेप मध्ये त्यांचे व्हॅलेन्सीज लिहा. तिसऱ्या स्टेप मध्ये काय करा, तर तिसऱ्या स्टेप मध्ये त्यांचं काय करा, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि जो काही शेवटी मिळणारा फॉर्म्युला असेल तो राईट डाऊन करा. अशाच पद्धतीने नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे एन, त्याची व्हॅलेन्सी 3 आहे, आणि एच मीन्स हायड्रोजन, ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे. तर ते स्टेप सेम असतील आणि शेवटी त्याचा जो काही फॉर्म्युला असेल दॅट इज NH3. त्यानंतर पुढचं बघा, व्हॅलेन्सी 4 आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे, 2. तर यामध्ये बघा पहिली स्टेप बघा की राईट द सिम्बॉल्स ऑफ रॅडिकल्स. रॅडिकल्सचे जे काही सिम्बॉल्स असतील ते आपण सुरुवातीला लिहितोय, सी आणि ओ. 1 मिनिट. त्यानंतर त्याचं जे काही रेस्पेक्टिव्ह व्हॅलेन्सी असेल तीही लिहितोय आपण. त्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये आपण त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय थोडक्यात, आणि मग काय येईल, CO2. तर या ठिकाणी काय येतं बघा, तर इथे एक स्टेप मिसिंग आहे, C2O2 सॉरी C2O4 असे येतं. बट आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर त्याचे जे काही नंबर्स आहेत ते रेड्यूस करायचे, तर याला डिवाइड बाय 2 करणार आपण. 2 टू गेट कॅन्सल, 2 4 2, that is, so काय येईल, CO2 is the correct molecular formula of carbon dioxide. तर अशा पद्धतीने आपला जो काही हा एक्सरसाइज होता तो आपण व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्यवस्थितपणे समजला असावा. तर हा चॅप्टर आहे, या चॅप्टरचे व्हिडिओज पाहण्यासाठी, त्याच पद्धतीने यापुढील जे काही वेगवेगळे आपले चॅप्टर्स आहेत, एक्सरसाइज आहेत, हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्याच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूयात आपण या ठिकाणी. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे